लॅपटॉप आणि चमच्याची काय गंमत आहे याआधी तुम्ही कधीच बघितली नसेल. त्याचबरोबर कधी स्विचबोर्डवरती तेल टाकून बघितलंय का? अहो, कधी फोर्कचा वापर चिमट्यासोबत करून बघितलाय का? बरं, अशा नवनवीन अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप नंबर पहिली. आता हे जे काही स्विच बोर्ड आहे हे तुम्ही बघू शकता. आपण काही रोज काही पुसत बसत नाही, पण एखाद्या वेळेस महिन्यातून एकदा तरी यावरनं हात गेलाच पाहिजे. पण ह्या स्विच बोर्डवरती जर धूळच बसली नाही तर मग किती छान होईल ना. म्हणजेच काय, आपल्याला साफ करायची गरजच पडणार नाही. मग काय करायचं, टिश्यू पेपर घ्यायचा आणि जे खोबऱ्याचं तेल आपण वापरतो केसांसाठी त्याचे अगदी 2 ते 3 थेंब टिश्यू पेपरवरती टाकायचे, जास्त टाकायचे नाही. आणि अशा पद्धतीने चौकोनी जिथे मी तेल टाकले ते असं थोडंसं ना चौकोनी करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे काही तेल आहे तेलाच्या मदतीने हे स्विच बोर्ड संपूर्ण साफ करून घ्यायचं आहे. यावरती जर काही काळे वगैरे डाग झाले असेल, धुळीचे चिकटसर थर झाला असेल तो तर निघतो. आणि स्विच बोर्डवरती आता तेलाची एक थर जमा होतो. आणि असं केल्यामुळे स्विच बोर्डवरती पुन्हा धूळ बसत नाही. फक्त तुम्ही हप्ताभराने 15 दिवसांनी एकदा हात मारून घ्यायचा. मंडळी, नंतरची टीप बघूयात. बऱ्याचदा आपले जे काही सॉक्सची पेअर असते ना ती कुठेतरी हरपून जाते. मग अशा वेळेस जर आपण ती व्यवस्थितरित्या घडी करून ठेवली आणि एकात एक घडी करून ठेवली तर कुठेतरी जेव्हा आपल्याला पाहिजे सॉक्स तेव्हा व्यवस्थित मिळतात. सो अशा पद्धतीने एकावर एक सॉक्स ठेवायचा आणि आतल्या सॉक्सची अशी बारीक घडी करून घ्यायची. त्यानंतर जो काही वरचा सॉक्स असणार आहे त्याची अशी दुमजली घडी करून घ्यायची, म्हणजे दोनदा दुमडायचं आणि नंतर याच्यामध्ये आत असं घालून घ्यायचं. असं केल्याने आतला सॉक्स सुद्धा सिक्युअर राहतो. एकाच याच्यामध्ये 2 सॉक्स सुद्धा बसतात आणि तुम्ही अशा पद्धतीने सॉक्सची छोटी घडी ही कुठेही ठेवू शकता. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. अशा पद्धतीचा तुमच्याकडे ब्रश असेल, नसेल तरी मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही नक्की घ्या. या ब्रशचा वापर आपल्या घरातील ज्या काही जाळ्या असतात, किचनची जाळी असेल किंवा तुमच्या हॉल बेडरूमला अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या जाळ्या असतील तर त्या जाळ्या साफ करण्यासाठी हा ब्रश खरंच खूप उत्तम आहे. आणि मला ना खूप सारे कमेंट आल्या, 2दा ते 3दा कमेंट आल्या की किचनची जाळी कशी साफ करायची. सो तुम्हाला काय करायचं आहे, हा ब्रश घ्यायचा, त्याला ओलसर करून सॉक्स घालायचा. आता आपण डायरेक्टली ब्रशने सुद्धा साफ करू शकतो, पण काय होतं ब्रशने साफ करायला गेलं की फार धूळ उडते. मग ती धूळ उडायला नको. आणि त्याचबरोबर आता आपण ब्रशने साफच करतोय तर मग पुसूनही घ्यायला हवं. म्हणून आपण इथे सॉक्स ओलसर करून घेतलेला आहे. असं केल्याने धूळ सुद्धा उडत नाही. बरं, ह्या टूलचा वापर तुम्ही अशा पद्धतीने काने कोपरे साफ करण्यासाठी सुद्धा करू शकता. असं काहीच नाही की फक्त जाळी साफ झाली पाहिजे. घरातील काने कोपरे किंवा आपल्या फर्निचर खाली जर आपला हात वगैरे जात नसेल तर थोडंफार हे जे काही टूल आहे आतमध्ये जातं, हे सुद्धा तुम्ही साफ करू शकता. खूप छान पद्धतीने क्लिनिंग होते. सो ह्या टूलचा वापर असा नक्की करून बघा. चला मंडळी, नंतरची टीप बघूयात. इकडे आपल्याला घ्यायचे 2 फोर्कचे चमचे, 2 फोर्क घ्यायचा आहे आणि 1 चिमटा घ्यायचा आहे. थोडा चिमटा कसा घ्याल माहिती आहे का, थोडा मजबूतच घ्यायचा आहे. आता माझ्याकडे स्टीलचा चिमटा होता तोच घेते. फोर्कच्या आतल्या साईडने इथे अशा पद्धतीने आपलं जे यूज अँड थ्रोचं रबर बँड असतं ते घ्या. जर तुमच्याकडे ग्लूगन असेल तर डायरेक्ट ग्लूगननी तुम्ही चिपकवून ठेवू शकता आणि परमनंटचं टूल बनवू शकता. तुम्ही व्हिडिओ जो आहे थोडा स्लो करून बघू शकता मी कुठे चिमटा लावलाय आणि कशा पद्धतीने लावलाय. आपलं एक जबरदस्त असं टूल तयार झालेलं आहे. आता ह्या टूलचा वापर कशासाठी करू शकतो, तर आपल्याला एखादी वस्तू इकडून तिकडे ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्ही अगदी मस्त असा या टूलचा वापर करू शकता. पकड सुद्धा मजबूत राहते. सो अशा पद्धतीने फोर्क आणि चिमट्याचा नक्की वापर करून बघा. मला ना अजून एक कमेंट आली होती की किचनच्या टॉवेलचा भरपूर कुंबट वास येतो. आता मी ही टिप ऑलरेडी सुद्धा शेअर केली होती, त्यामुळे पुन्हा थोडीशी सांगते. ज्यांनी आपले मागचे व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी आहे. रोज जेव्हा तुम्ही किचन टॉवेल धुणार आहात तर कधीही गरम पाणी आणि त्यामध्ये वॉशिंग पावडर थोडंसं डेटॉल टाकून अर्धा तासासाठी भिजत ठेवायचा आणि कधीही त्यामध्ये डेटॉल आवर्जून टाकायचं आणि नंतर धुवायचं. आणि रोज आवर्जून तुमचा किचनचा टॉवेल हा बदललाच गेला पाहिजे आणि धुतलाच गेला पाहिजे. जर खूप दिवस झाले असेल तर सरळ तो किचनचा टॉवेल बदलायचा, फेकून द्यायचा. कारण त्यामधून जर वासच जात नसेल एवढं स्वच्छता करून सुद्धा तर ते हे इंडिकेट करतं की आपण आता नवीन किचनचा टॉवेल घ्यायला हवा. ही टिप नक्की आजमावून बघा.
चला नंतरची टीप बघूयात. कढईमध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये आपण जेव्हा तूप करतो तर ते थोडंफार का होईना जळतं. मग काय करायचं, तूप दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केल्याबरोबर त्यामध्ये पाणी टाकायचं, वॉशिंग पावडर टाकायचं आणि त्याला उकळी काढून घ्यायची. कोमटसर झाल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं, जळलेलं पूर्ण निघतं. आता जर खूपच अजूनच जळलेलं असेल तर काय करायचं, शॅम्पू घ्यायचा, पितांबरी पावडर घ्यायची आणि त्याने व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं. ॲल्युमिनियम भांड्यांचा काळा थर, त्याचबरोबर स्टीलच्या भांड्यांचा सुद्धा काळा थर काढण्यास पितांबरीची पावडर मला खूप आवडते, त्यामुळे मी त्याचाच वापर करते. जर शॅम्पू वापरायचा नसेल तर डिशवॉश लिक्विडचा वापर करू शकता. रिझल्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. जी काही कढई आहे ती कशी होती आणि आता किती साफ निघालेली आहे. चला मंडळी नंतरची टीप बघूयात. कधीही आपण दूध गॅसवरती ठेवलं तर नेमकं आपण दूध उकळे यायला लागतं ना, आपल्याला दुसरं काम आठवतं आणि बऱ्याचदा दूध हे गॅसवरती सांडतं आणि आपलंच काम वाढतं. मग कधी जर आपल्याला लक्षच नसेल की दूध हे ठेवलेलं आहे तर काय करायचं, ज्या पातेल्यामध्ये तुम्ही दूध काढलेलं आहे त्या पातेच्या कडाईला तूप किंवा तेल लावून ठेवायचं. असं केल्याने दूध हे उकळी जरी आली तरीही पातेल्याच्या बाहेर पडत नाही आणि होणारा पसारा जो असतो तो आपला कुठेतरी टाळला जातो. आणि ही टीप नक्की आजमावून बघा. तूपच नाही तर तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता. चला नंतरची टीप बघूयात. बऱ्याचदा असं होतं की आपली वॉशिंग मशीन टॉप लोड असेल किंवा फ्रंट लोड असेल, कपडे व्यवस्थित काढत नाही. स्पेशली तुमची जर टॉप लोडेड मशीन असेल तर बऱ्याचदा पाण्याचा फोर्ससुद्धा कमी जास्त होतो आणि मेनली पाण्याचा फोर्स अगदी असा कधी कधी थेंब थेंब येतो. अशा वेळेस आपल्याला टेक्निशियनला बोलवावंच लागतं. पण एक वेळ तुम्ही काय करायचं, जी आपली वॉशिंग मशीन असते त्याच्या पाठीमागे असा इनलेटची जाळी असते किंवा पाईप असतो. हा पाईप एक वेळ काढून ती जाळी व्यवस्थित साफ करायची. जर त्यामध्ये काही कचरा अडकलेला असेल तर अशा वेळेस सुद्धा पाणीचा फोर्स कमी होतो. किंवा मग त्याला दुसरंही कारण असू शकतं की तुमच्या नळालाच फोर्स कमी आहे. हे दोन्हीही कारण एक वेळ चेक करायचे आणि हे केल्यानंतर ही फोर्स कमीच येत असेल तर अशा वेळी टेक्निशियनला नक्की बोलवावं. पण बऱ्याचदा मोस्ट ऑफ केसेसमध्ये जे काय होतं की ह्या इनलेट जाळीमध्ये जे आहे कचरा अडकलेला असतो आणि अशा वेळेस पाण्याचा जो येणारा फोर्स आहे मशीनमध्ये तो कमी होतो. चला नंतरची टीप बघूया. लॅपटॉपवरती जेव्हा आपण बऱ्याच वेळ काम करतो आणि अशा डायरेक्टली आपण आपला लॅपटॉप टेबलवरती किंवा अशा पद्धतीने कुठेही बसून डायरेक्टली सपाट सरफेसला जेव्हा ठेवत असतो तर खूप काम केल्यामुळे हा लॅपटॉप भरपूर गरम होतो. आणि बऱ्याचदा आपण जेव्हा टायपिंग करायला लागतो तर तेव्हा आपल्याला अगदी ते गरम जे आहे अगदी भासतं की हा आपला लॅपटॉप आता भरपूर गरम झाला आहे. मग आपला लॅपटॉप हा असा पूर्ण सरफेसला अगदी टच नसावा. त्यासाठी तुम्ही आपल्या घरातील जे काही फोर्कचे चमचे आहेत त्याचा वापर करू शकता किंवा अशा पद्धतीने पोह्या चमच्याचा वापर करायचा आणि तो लॅपटॉपच्या खाली दोन्ही साईडने ठेवायचा. असं केल्याने लॅपटॉप आणि जो काही खाली सरफेस आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स क्रिएट राहतं. जी येणारी जाणारी हवा आहे ती व्यवस्थित जाते आणि लॅपटॉप बिलकुल गरम होत नाही. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला वेगळं काही असं टूल खरेदी करायची गरज नाही आहे. हे चमचे जे आहे तुमचं खूप काम सोपं करणार आहे. जर मेनली तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर ही टिप नक्कीच तुमच्यासाठी आहे. सो मंडळी, तुम्हाला सर्व टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि हो मंडळी, फेसबुकवर बघत असणार पटकन लाईक करा, फॉलो करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार. आणि चला मग भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण मला माहिती आहे तुम्ही नक्की शेअर केलं असणार. बाय.